महत्त्वाचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। आमदार रोहित पवार हे आज 5 मार्च रोजी हडपसर दौऱ्यावर आहेत। यावेळी काही लोकांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या। त्यावेळी पत्रकारांनी हडपसर विधानसभा निवडणूक येत्या काळात लढवणार का असा प्रश्न विचारला। त्यावर रोहित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, पाहूयात। काही नाही, माझ्या जवळच्या लोकांना मी भेटतोय। माझ्या मतदारसंघातले अनेक लोक पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये राहतात। अधिवेशन असेल नाही तर कुठलाही इतर कार्यक्रम मध्ये 60 दिवस युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत होतो, तर तेव्हा काही उद्घाटन माझ्याकडनं राहून गेले होते, भेटी राहून गेल्या होत्या। त्या मी माझ्या लोकांबरोबर, माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या ज्या काही भेटी आहेत त्या तिथे करत आहे। आत्ता मी हडपसरमध्ये आहे आणि आज याच भागामध्ये मी तिथे फिरणार आहे। ज्या प्रकारे दादांनी तुम्हाला आव्हान दिलं तुमच्या मतदारसंघात कर्जत जामखेडमध्ये, त्या प्रकारे तुम्ही काय हडपसर विधानसभेची काही चाचपणी करताय अशी काही चर्चा सुरू झालेली आहे? कारण गेल्या काही दिवसात तुमचे दौरे पाहिले तर तुम्ही हडपसर विधानसभेत लढणार आहात का, असं काय आहे? आता हे माझा मतदारसंघातले अजितराव हे माझे मतदार आहेत, हे मला परवानगी देणार नाही, मी तसा विचारही करणार नाही। काय शेवटी ज्या लोकांनी मला लढायला शिकवलं त्यांना तर मी काय सोडून जाणार नाही। आणि ज्याने कोणी आव्हान दिलं असेल, मी काय आव्हानाला घाबरत नाही, कारण माझा नेत्यांपेक्षा लोकांवर जास्त विश्वास आहे। त्यामुळे कितीही ताकद लावली या विरोधी नेत्यांनी तरी लोक हे माझे आहेत, मी त्यांचा आहे, त्यामुळे त्यांच्यावर माझा विश्वास आहे। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।